तर सरांना जेव्हा शिकायचो, तेव्हा ते महाराष्ट्रातले वैदिक मॅथेमॅटिक्सचं म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व करायचे ते खोडखिंडी सर. आणि जवळ-जवळ बघ मला वाटतं 28 35 कंट्रीज आफ्टर द रिटायरमेंट 28 35 तर असतील. कंट्रीज मध्ये त्यांनी वेगवेगळ्या वैदिक मॅथेमॅटिक्सच्या परिषदा त्यांनी अटेंड केल्या आणि ते भारताचं प्रतिनिधित्व करायचे. ते नाशिकचे होते. खोडखिंडी सर, दिलीप घोरपडे सर. आणि ते आम्हाला म्हणजे मी त्यांच्या घरी एकदा खूप 15 एक वर्षापूर्वी जाऊन आलो होतो. कारण ते नाशिकमध्येच एका शाळेमध्ये मुख्याध्यापक होते आणि तो एक संधी होती म्हणजे भेटण्याची. आणि माझा एक मित्र होते, त्यांचे ते टीचर होते. माझे म्हणजे माझा एक मित्र जानोरकर म्हणून माझे मित्र होते. त्यांचे ते टीचर होते. आणि त्यांचा एक विद्यार्थी भांबरे सर म्हणून. भांबरे सर नाशिकमध्ये खूप मोठी हस्ती आहे, की ते सर्व एन-टी-एस, स्कॉलरशिप, त्याच्यानंतर जेवढ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होतात मॅथेमॅटिक्सच्या पूर्ण जगभरात म्हणा किंवा भारतात, जेवढ्या टॉपमोस्ट परीक्षा होतात मॅथेमॅटिक्सच्या, तर भांबरे सर ऑल्सो इज द व्हेरी युनिक पर्सन. आणि ते घोडखिंडीकर सरांचे विद्यार्थी आहेत आणि जानोरकर माझ्या मित्रांचे ते मित्र आहेत. त्या निमित्ताने घोडखिंडी सरांची भेट झाली आणि अ, भांबरे सरांचं एक ख्याती अशी आहे, माहिती म्हणून सांगून ठेवतो. त्यांचे ॲडमिशन या वर्षाचे ॲडमिशन आत्ताचा जो वर्ष आहे, या वर्षातले ॲडमिशन त्यांचे जानेवारीत झालेले असतात. जानेवारी-फेब्रुवारीत झालेले असतात. म्हणजे त्यांना जी काही विद्यार्थी संख्या हवी असते, ते फक्त 8वी 9वी आणि 10वीचा शिकवायचे. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा परत मार्केटमधलं रेपो बघून, मार्केटमधली डिमांड बघून, त्यांनी पुन्हा परत फाउंडेशन बॅचेस चालू केल्या आणि फाउंडेशन बॅचेसमध्ये ते आता 5वी पासून घेतात. म्हणून त्यांची ठरलेली बॅच असते, की 60 विद्यार्थी, 40 विद्यार्थी. आता पहिले 40 होते, आता 60 केले असतील, कारण महागाईचा जमाना आहे. मग प्रत्येकाला पैसे पाहिजे असतात. 40 वरून 60 वर गेलं असेल, मला माहित नाही, आता एवढ्यात भेट नाही झाली. तर ती जी बॅच आहे, ती बॅच जानेवारी महिन्यात फुल झालेली असते. आणि ती पण म्हणजे एकदम चांगली फी असते. म्हणजे अशी नाही की चिल्लर फी नाही. मस्त तगडी फी असते. आणि अशोक स्तंभावर त्यांचा क्लास आहे नाशिकमध्ये. मी मुद्दाम का सांगतोय, की तुम्हाला पण माहीत असावं, की छंदात्मक गणित, ते छंदात्मक गणित शिकवतात. आणि छंदात्मक गणित शिकवताना किती छानपैकी त्यांचा साधारण वर्षाला कमीत कमी त्यांचा 50 लाखाचा टर्नओव्हर आहे, भांबरे सरांचा. आणि ते विद्यार्थी गोडखिंडी सरांचे विद्यार्थी आहेत. त्यांचं रामानुजन क्लासेस म्हणून का आर्यभट्ट क्लासेस म्हणून मला पण आठवत नाही. पण त्यांची आणि माझी एका स्कूलमध्ये एकदा लेक्चर निमित्ताने भेट पण झाली होती. पण मी एवढं नाही विचारलं. पण अशोक स्तंभावर त्यांचे क्लासेस. हे का सांगतोय? हे असं ऑब्झर्वेटिव्ह ते शिकवतात. आणि मुलं खूप छंदात्मक मॅथेमॅटिक्सचा अभ्यास करतात आणि सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा ते करून घेतात. म्हणून जेव्हा आपण शिकू आणि आपण शिकू, तरी आपल्या क्लासमधल्या ताईंनी जर असं ठरवलं, की मला फक्त स्कॉलरशिपचं बघायचंय, त्याच्यानंतर मला नवोदय परीक्षेचं बघायचंय, मला होमी बाबा एक्झामचं बघायचंय, मला एन-टी-एसचं करायचं, मला ऑलिम्पियाडचं करायचं. ऑथेंटिक एक्झामवर आपण जाऊया. आपला अबॅकस वगैरे पण काही ऑथेंटिक नाहीये. परत एकदा सांगतो. म्हणजे जे आहे ते आपण साऱ्या गावभर आपण करतो म्हणून काय ऑथेंटिक नाहीये. ऑथेंटिक म्हणजे काय? जसं 5वी आणि 8वी स्कॉलरशिप, एन-टी-एस एक्झाम, नवोदय एक्झाम या जशा ऑथेंटिक आहेत, तशा बाकीच्या सर्व आहे ना, लोकांना पाहिजे असतं म्हणून प्रॉडक्ट आहेत. हां, स्पष्ट सांगितलेलं बरं मार्केटमध्ये जे काय ते आहे. ऑथेंटिक म्हणजे काय? लोकं म्हणतात, "आम्ही नॅशनलला जाऊन आलो मलेशियामध्ये." काय चाटायचंय? ₹5 सर्टिफिकेट, ₹3.5 कागद भेटतो तो. आणि त्याच्यासाठी ₹3,00,000 खर्च केले मलेशियाला जाऊन. काय चाटायचं आहे का मलेशियाला जाऊन? काही गरज नाही. स्पष्ट सांगतो. काही गरज नाही. फालतू कौतुक. आई-बापाचं कौतुक. आम्ही मलेशियाला जाऊन आलो. आमच्या मुलाने 100 आउट ऑफ 98 मिळवले. अरे ते तर सातपूरच्या पण मुलाने मिळवले. इथं आम्ही सातपूरला कॉम्पिटिशन घेतली तर. पण सांगताना काय, गावभर फुशारक्या आणि गावभर सत्कार सोड आहे. ते काय कौतुकाचं नाहीये. मुलांना त्याचा फायदा किती होतो? मुलं खरोखर ॲप्लिकेशन किती करतायत? मुलं छंदात्मक गणित कसं सोडवतायत? मुलांना लॉजिकल थिंकिंग काय करतायत? हे फार महत्वाचं आहे. म्हणून एक मुद्दाम आता विषय आला म्हणून सांगतोय, की
आपल्या ताईंना पण एक संधी, की तुम्ही जर अभ्यास रोज करायचा ठरवला, नुसतं क्लास आहे म्हणून नाही बरं का, 9:30ला मी क्लास घेतोय म्हणून नाही. रोज ठरवून घ्या. जमाना इकडे तिकडे हो. टीव्ही घरातला बंद झाला तरी चालेल. पण मी रोज झोपताना 1.5 तास अभ्यास करून झोपेल. अर्धा तास पुस्तक वाचून मी झोपेल. बर्थडेला केक पुढचे 10 वर्ष खाणार नाही. पण पुढच्या बर्थडेपासून दरवर्षी मी 1,500-2 हजाराचे पुस्तकं विकत आणेल. नको त्याचा फालतू दवाखान्यात पैसे खर्च करण्यापेक्षा तो केक खाऊन त्याच्यापेक्षा दर आणि घरात किती वाढदिवस होतात. चिल्ल्याचा वेगळा, पिल्ल्याचा पिल्ल्याचा बापाचा वेगळा, पिल्ल्याचा आजीचा वेगळा, पिल्ल्याचा बाबांचा वेगळा, परत पिल्ल्याची आई आणि बाबा एकत्र आले त्यांचा वेगळा. बाबा, बाबा, बाबा! काय, 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 काय बाजार चालतो सर्व आपला वर्षभर. ते भयानक कौतुक आहे. तर ते टाळलं पाहिजे. मी खरंच सांगतो. मला ते त्याच्याने आपला देश बरबाद होतोय. परत एकदा सांगतो. थोडं छंदात्मक झालं पाहिजे. थोडंसं गरजेचं आहे. त्याचे पारायण झाले पाहिजे आणि पैसा विद्येवर खर्च झाला पाहिजे, तर या या हा देश महासत्ता बनू शकतो. हां, पण जर रोजच फवारे उडवायचे असतील आणि रोजच केक कापायचे असतील, तर अवघड आहे. समाज रोज पार्टीत समाजाला रोजच पार्टी पाहिजे. लोकांना रोजच पावलो-पावली एन्जॉय पाहिजे. तर थोडा आपला ब्रेन ट्रेचा पॅटर्न वेगळा आहे. मी मुद्दाम सांगतोय. आता सर्वांच्याच डोक्यात हे उतरेल असं नाहीये. पण 2-4 ताईंच्या उतरल्या आणि त्या पेटून उठल्या, तर कदाचित 1000-1500 लेकरं तरी सुजाण होतील त्यांच्यापासून. हा उद्देश आहे. असं नाही म्हणत मी सर्वच ताई म्हणतील, उद्यापासून फर्मान काढतील, की आपल्या घरात केक बंद. उद्यापासून पुस्तकांचं पारायण होतील. असं होणार नाही मला माहिती आहे. पण त्याच्यात 2-4 ताईंच्या डोक्यात जरी प्रकाश पडला, तरी खूप कल्याण होईल. असा प्रयत्न आहे आपला. मुद्दाम प्रेरणात्मक काहीतरी सांगतोय. चला बघूया. सो मी थोडासा एक बॅक हिस्ट्री तुम्हाला याच्यासाठी सांगितली, की गणिताचा अभ्यास करताना थोडंसं युनिक, थोडंसं ऑब्झर्वेटिव्ह, मार्केटमध्ये खूप सारे पुस्तक आहेत. परत उद्या मला नका विचारू, की तुम्ही सांगा पुस्तक कुठं विकत आणू. प्रत्येक पुस्तक महत्वाचं आहे. एक पुस्तक ₹200 विकत घेतलं आणि त्याच्यात जर एक गोष्ट जरी शिकायला मिळाली, इकडे लक्ष द्या, एक गोष्ट जरी शिकायला मिळाली नवीन, तरी म्हणायचं पैसे वसूल झाले ₹200. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. जर एक पुस्तक विकत घेतलं, त्याच्यात एक ऑब्झर्वेशन जरी आपल्याला शिकायला मिळालं, धिस इज तुम्ही म्हणायचं, की वॉव! ₹200 वसूल झाले. ही मनोवृत्ती जर असेल, तर संग्रह वाढू शकतो. तुम्ही म्हणाल, की मजाच येत नाही वाचताना. तर मग अवघड आहे. ते मजा त्याच्यात निर्माण करावं लागेल. सो ओके, आपण पुन्हा परत पॉइंटवर जाऊ. पॉइंट होता आपला स्क्वेअर. स्क्वेअर आपल्याला कंप्लीट करायचा आहे. सॉरी. आपण काल लास्ट इज द 5 म्हणजे 15, 25, 35, 45 असं आपण हायर साइडला गेलो होतो. 195 पर्यंत करू शकतो. 125, 135 ला आपण पुन्हा परत 11 टू 19 ही टेक्निक वापरली होती आणि त्याचा आपण स्क्वेअर फास्ट करून बघितले होते. त्याच्यानंतर आपण फर्स्ट इज द 5 मध्ये आपण गेलो होतो. फर्स्ट इज द 5 मध्ये 51 टू 59 करून बघितले होते. त्याच्यानंतर आपण गेलो होतो नियर विथ 100 असा आपण एक घेतला होता. आणि नियर विथ 100 घेताना पुन्हा परत एक आपल्याला असं लक्षात आलं होतं, की काही ताई वेगवेगळे अंक सांगत होते. तर तिथं काही थोडंसं आपण 1-2 प्रॅक्टिकल करून बघू, 1-2 कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करून बघू, की ज्याच्या अर्थाने आत्ता जे आपण 30 पर्यंतचे आपण स्क्वेअर पाठ केले किंवा आपण रायटिंग करून घेतले, त्याचं ऑब्झर्वेशन केलं, तर त्याचा काही फायदा होतो का? ते आपण चेक करून बघू आणि मग रेग्युलर सिस्टममध्ये हा थोडासा क्लोज करू. पुन्हा परत कधीतरी हा विषय येईल. पुन्हा परत याच्यातल्या काहीतरी क्रिएटिव्ह खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या ऑब्झर्वेशन आहेत, खूप साऱ्या ट्रिक्स आहेत. पण त्यातल्या त्यात जी आपल्याला लागतंय ते आपण आता शिकूया आणि पुन्हा परत हायर साइडला पण आपण जाऊया. सो पुन्हा परत मी पुन्हा परत प्रेझेंटेशनमध्ये जातो. आपण सर्वांनी इथपर्यंत मला वाटतं पाठांतर केले. आता अ, आपण काल अरुणाताई, माईक ऑन करा. ओके. प्लीज, 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 प्लीज. थोडा फास्ट. आपल्याला क्लोज करायचा आहे म्हणून 2-3 टेक्निक बघायच्या आहेत म्हणजे स्क्वेअरच्या. जिथं ताई अभी हम लोग तुमच्या साइडला साउंड आहे का? ठीक आहे. हां, चला प्लीज सोनवणे ताई, अनन्या सोनवणे ताई माईक ऑन करा. तुमच्या साइडला शांतता असेल तर. प्लीज थोडंसं फास्ट. फास्ट, थोडंसं फास्ट प्लीज. हॅलो. सर. हां.
कुठला तरी नंबर सांगा, की 100 जवळचा कुठला तरी नंबर सांगा. आता तू 93. 93. ते झालं, काल झालं. 10च्या आतले नंबर झाले. थोडासा थोडासा इकडे तिकडे लांब. 98. हा, बोला परत. त्यांच्याकडे पण स्ट्रबल आहे. माहेश्वरी ताई, माईक ऑन करो जल्दी, थोडा फास्ट. 90. 90. 90 पण झाला ना ताई, काय 90 त्याला? 98100 त्याला. सर एट हा, 82. चलो ठीक आहे. 82 त्यांना लक्षातच नाही आलं मला काय सांगायचंय. काल केलं आपण ते. आता 82 येणं तुमच्याकडनं अपेक्षित होतं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजदारी पण आली पाहिजे, मला काय अपेक्षित आहे. कारण आता आपण आपली कॅपॅसिटी आपण आपण कॅपॅसिटी वाढवली आपली. आणि जेव्हा कॅपॅसिटी वाढवली, तेव्हा मग 82 मध्ये आपण बसतो का, हे आपल्याला बघायचं होतं. प्लीज इकडे लक्ष द्या. आता 82चं जेव्हा आपण स्क्वेअर करतोय, तेव्हा आपल्याला लॉजिकल 2-3 पद्धती आहेत. दोघं तिघं पद्धती बघून घेऊ 82 साठी. म्हणजे आज आपल्याला क्लिअर करू. आपण बेस ऑन 100 वर जाऊ. प्लीज इकडे लक्ष द्या. बेस ऑन 100 वर जेव्हा जाऊ, तेव्हा बेस ऑन 100 वर आपला पहिला प्रश्न असतो. माहेश्वरी ताई ऑन रखो. कोई तो भी एक पर्सन जिसका सही साउंड आएगा. यस सर. तो 82 और 100 का कितना डिस्टेंस है? 82 and 100. 18. 18 म्हणजे 18चा 18. डिस्टन्स आहे. हा 18चा डिस्टन्स आहे. जेव्हा 18चा डिस्टन्स असतो, तेव्हा 18 मल्टिप्लाय 18 आपण करतो. 18 हो. मल्टिप्लाय 18 करतो. तर मला इथं रिक्वायरमेंट काय आहे? आपल्याला 18चा स्क्वेअर माहिती पाहिजे. मग स्क्वायर. 18चा स्क्वेअर काय आहे? 324. 324. ओके, क्लियर. ये पहला आंसर हो गया हमारा. और नेक्स्ट और एक हमारा एप्लीकेशन क्या होता है? 18 इनमें से माइनस कर लो. 18 इनमें से माइनस कर लो. सो आंसर इज द, बोलिए. 64. सर किस में माइनस करना है 18 को? कल देखा ना हमने. 82 में से? 2 में से माइनस करना पड़ेगा ना, देखा ना हमने. अच्छा, ओके ओके, हाँ 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 हाँ. क्या कल का टेक्निक? ओके ओके ओके. भूल गए कल का टेक्निक? सर नो नो, मुझे लगा ये कुछ अलग रहेगा कर. क्यों अलग रहेगा? सॉरी. हाँ, ओके सर, हाँ. 64. 64. ओके. तो हमने कल ये भी देखा था, कल ये भी देखा हम्म. था कि हम यहाँ पे 2 नंबर पे आंसर रखेंगे फाइनल. कितने हम नंबर पे हम्म. रखेंगे? 2 नंबर पे रखेंगे. तो आंसर विल बी 6, 6,070 7, 2, 724. 4. ये आ गया. बिकॉज ऑफ 6,007. इज द कैरी फॉरवर्ड. तो 4 ये, प्लस 3. अभी हम 7. Q30 तक हमने हमने लर्न किए. तो हम लोग ये डिस्टेंस बढ़ा सकते हैं. अगर आया तो कर सकते हैं. और भी टेक्निक है, और भी इससे भी और एक कीजिए टेक्निक है, वो भी हम लोग, हम्म. नो प्रॉब्लम. ओके. बट जो है वो हमको दिखना चाहिए मेंटल अरिथमेटिक. ओके. चलो. हिमप्रभा ताई, एखादा नंबर सांगा लवकर, फास्ट, एक लास्ट नंबर. 86. 86. 86. ठीक आहे. 86. आता तुम्ही ऑन ठेवा, माईक ऑन ठेवा. 86चा स्क्वेअर करायचा आहे. 100 पासून किती लांब आहे? किती किती त्याचं रिलेशन आहे 100शी? 14. 14चं. वंडरफुल. 14चं. मग पुन्हा परत आपल्याला फायनल आन्सर डायरेक्ट लिहिता आला पाहिजे आता. हिमप्रभाताई, बोलत राहा, तुम्ही गायब यस सर. झाल्या. हा, सांगा. आन्सर इज द, पहिला आन्सर. 196. हा, 14चा स्क्वेअर 196. नाही. इकडे लक्ष द्या, तुम्ही कुठं गायब झाल्या, मला दिसत नाही. मला डायरेक्ट आन्सर पाहिजे तुमच्याकडनं. पहिले कागदावर लिहितायत ते. सर मी सांगू? 605. तुम्हाला विचारेल मी, थांबा ना सोनूने ते. आता तुम्ही कागदावर लिहून ठेवलं पहिले आन्सर. लिहिलं की नाही, खरंच सांगा. लिहिलं ना तुम्ही कागदावर? हा, सोनूने ताई. हा, म्हणून ते लिहितायत म्हणून मी त्यांना विचारते. तुम्हाला पण विचारेल, थांबा. हा, सांगा. 5196. किती?
सांगा सांगा. 5000. रॉंग आहे का? थांबा थांबा, लिहू तर द्या ना मला पहिले. हा, 5000 196. 196. बर, चला 900 चेक करू आपण सर्वजण. इकडे लक्ष द्या सर्वजण. 900 चेक करू आपण. प्लीज 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 प्लीज, इकडे लक्ष द्या. याचा 905 आहे. याचा 905 आहे. आणि याचा 905 आहे. 14 म्हणजे 5 आला ना. 8 + 6 = 14. 14चा 5 आला. आणि पुन्हा परत या 5चा स्क्वेअर करायचा. आणि जेव्हा 5चा स्क्वेअर करतो तेव्हा याचा 900 येतो 7. याचा 907 आला. म्हणजे याचा, या पूर्ण संख्येचा स्क्वेअरचा 900 काय आला? 7 आला. आता याचा पण 907 येतो का? बघा बरं. येतो का 7? नाही येत 7. नाही येत. याचा याचा 900 काय येतो? याचा 900 येतो 3. याचा 903 येतोय. हे बघा, 6, त्याच्यानंतर 15 आणि 21. 21 किंवा हा 9 कट केला. हा 6 आणि 6 डायरेक्ट 6 6 12 होता. 12 म्हणजेच 12 म्हणजेच 3, म्हणजे 3 आला. म्हणजे जर याचा 903 आला तर आन्सर हे रॉंग आहे. हे आन्सर रॉंग. तुम्हाला 900 कसा चेक करायचा ते पण मुद्दाम सांगून दिलं. क्लिअर झालं तुम्हाला? ओके. सो प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण आता. हो हिमा प्रभाताई, लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. कसं मेंटल अरिथमेटिक करायचं? हा 14 याच्यातून मायनस केला तर 72 दिसतो. काय दिसतो? काय दिसतो? 72. 72 दिसतो. 7. आणि तो 196चा, इकडे लक्ष द्या, तो 196चा 1 कॅरी फॉरवर्ड होणार आहे. 1 कॅरी फॉरवर्ड होणार आहे. म्हणून काय दिसला पाहिजे तुम्हाला? 7396 दिसला पाहिजे. 96 दिसला पाहिजे. ते आता डिटेलिंग करून दाखवतो. इट इज अ मायनस. मायनस करायचं आहे. मायनस करायचं तर काय आलं? 72. पहिला आन्सर 72. आणि या 14 मल्टिप्लाय 14 इज द 196. असंच तुम्ही सांगितलं. 196. आणि हा 1 काय झाला पाहिजे? कॅरी फॉरवर्ड झाला पाहिजे. आन्सर इज द 7396. आता पुन्हा परत लॉजिकल इकडे लक्ष द्या सर्वजण. लॉजिकल. 8चा स्क्वेअर, प्लीज इकडे लक्ष द्या. 80चा स्क्वेअर. 80चा स्क्वेअर 6400 असतो. लक्ष द्या. 400 असतो. तर या 80 पेक्षा 86चा स्क्वेअर लहान राहू शकत नाही. इट इज ऑल्सो ऑब्झर्वेशन. असं पण तुम्ही सांगितलं पाहिजे मॅथमॅटिकमध्ये. जर मी विचारलं तुम्हाला की हे आन्सर राहू शकतं का, तुम्ही लगेच सांगितलं पाहिजे नो, बिकॉज ऑफ 6400 पेक्षा हे लहान संख्या आहे. तर 86चा हा स्क्वेअर राहू शकत नाही. असं पण लॉजिक मुद्दाम सर्वांना असा विचार आला पाहिजे मनामध्ये. मी तुम्हाला विचार आले पाहिजे हे पण मी तुम्हाला सर्वांना शिकवतोय. क्लिअर? म्हणून हे रॉंग आन्सर आहे. ओके. सो प्लीज लक्षात आलं असेल. लिहायची गरज आहे. आपण आता पुन्हा परत पहिल्यापासून सर्वजण बघू. सो प्लीज आपण कालच्याच याला थोडस थोडस एक्सटेंडेड करतोय. आता सर्वजण इकडे लक्ष द्या. 109. 9चा स्क्वेअर. प्लीज एव्हरीवन लिहा सर्वजण. थोडासा फास्ट लिहा. लिहा फटाफट. 128चा स्क्वेअर लिहा फटाफट सर्वजण. तुम्हाला सोडवायचं आहे. मी नंतर मी एखादं समजून सांगेल. 116चा स्क्वेअर. सोडून तर बघा प्लीज, थोडस फास्ट. या संख्या पण 100च्या जवळच्या आहेत.
झालं असेल तर कोणीतरी सांगा प्लीज. झालंय सर. प्रियंका ताई. बऱ्याच ताई सिनियर पण ताई आहेत, त्यांचं पण झालं असेल. त्यांचा कोणाचा आवाज नाही आला. थोडस फास्ट प्लीज. चलो ठीक आहे प्रियंका ताई. चला चला सांगा पहिल्याचा. हो सर, सांगते. आता सर्वजण इकडे लक्ष द्या. आता तुमचा टाइम ऑफ. पहिल्याच डायरेक्ट आन्सर सांगू का सर? हा चला सांगा डायरेक्ट आन्सर. 11,181,1. 11 881 88 1. 1. पुढच्याचं पण सांगू सर? ठीक आहे. आता आपल्या ताईंना हे कसं आलं ते समजून सांगा. कसं आलं ते समजून सांगा. ओके. 100 पेक्षा 100चा आणि 109चा डिफरन्स काढला तो +9. म्हणजे सर्वजण 109 जे आहे ते सर्वजण +9 ती सर्वजण मोठी. प्रियंका ताई समजून सांगताय त्याच्याकडे लक्ष द्या सर्वजण. हम्म. 109 ही संख्या +9 ने मोठी आहे 100 पेक्षा. हम्म. मग 109 मध्ये +9 ऍड केलं तर 118 आन्सर आलं. म्हणणे आणि 9चा स्क्वेअर त्यांचा असा 81. म्हणणं आहे, हा 181 109 त्याच्यामध्ये +9 केला कारण प्लसचं साईन आहे, अधिक आहे, म्हणून आन्सर इज द 118. वंडरफुल ताई. नेक्स्ट. आणि +9चा स्क्वेअर केला 81. 9चा स्क्वेअर 81 ते त्याच्या समोर लिहिलं. असं म्हणणं मग होतं. आन्सर आलं +9 आलं. 11,881. +9 असं केलं त्यांनी. +9 मल्टिप्लाय +9 आन्सर इज द 81. तो नो डाऊट सर्वांना वंडरफुल. सो नेक्स्ट कोणी सोडवलं असेल तर प्रियंका ताई सांगा, तुम्हीच सांगा. चला समजून सांगा. चला. ओके, नेक्स्ट आन्सर आलंय सर 16,384. 16,000. हो हो, सांग. 384. परत एकदा सांगा मला. 16,384. 384. 84. कसं आलं ते हा. पण आपण ना परत. +28 डिफरन्स. इकडे म्हणजे लक्ष. +28 ने मोठा आहे 100 पेक्षा, मग +28. मग 120. 128 +28 केलं तर मिळालं 156. थांबा मला लिहून घेऊ द्या. 156 ओके. मिळालं तुम्हाला. 156 हो. मिळालं. आणि 28चा स्क्वेअर आताच आपण बघितला होता 784. वंडरफुल. त्यांनी पण सांगितलं. ते कॅरी फॉरवर्ड करायला लागेल आपल्याला एकदा तिथे. स्कोअर त्यांनी सांगितला. सांगा पुन्हा परत. 700. 784. 784. 84. 84. पण ते आपल्याला 7 कॅरी फॉरवर्ड करावे लागेल तिथे. एक मिनिट. मग कॅरी फॉरवर्ड केल्यानंतर 56. आन्सर येतं 16,384. 84. आणि पुन्हा परत त्यांचं म्हणणं आहे की हा जो 7 आहे, हा 7 आपण कॅरी केला आणि म्हणून दिस इज अ 163 आणि 84. ओके. सो पुढचं पण सांगून द्या ताई, आपला तेवढा टाइम वाचेल. सांगा. ओके सर. आन्सर आलेलं आहे 13,456. 13,056. 456. सर्वजण लक्ष द्या. आता त्या ताई समजून सांगतायत तर सर्वजण लक्ष द्या. लक्ष आता द्या. 116 ही 100 पेक्षा 16 नी मोठी आहे म्हणून +16. मग 116 +16 केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 132. 132. आणि परत 16चा स्क्वेअर केला तो आहे 256. 256. इथे पण तो 256 मधला 2 जो आहे तो कॅरी फॉरवर्ड झाला.
म्हणून आन्सर मिळालं 13,456. वंडरफुल. क्लिअर झालं सर्वांना? म्हणजे आपण हायर साईडला जसं जाऊ शकतो तसं पुढच्या साईडला पण जाऊ शकतो. क्लिअर आहे सर्वांना? हॅलो. मला वाटतं काही डाऊट नसेल. प्रियंका ताईंनी येस सर. छान समजून सांगितलं. फक्त ते एक लॉजिक वापरायचं होतं. समटाईम आपण एखादा संख्या जर आपण आपण 84 घेतला, तर आपल्याला इथं 16 आपल्याला मायनस दिसतोय. म्हणून हा 16 आपण मायनस करतो याच्यामध्ये. मायनस करतो. आणि जर इथं प्लस येत असेल, +28 असेल, +28 असेल, तर आपण +28 करतो. इट्स लॉजिक. धिस इज अ क्लोज. क्लिअर आहे? म्हणून हा पण आपण म्हणजे आपल्याला जेवढी गरज आहे तेवढ्या पद्धतीने आपण हायर साईडला जाऊ शकतो, लोअर साईडला जाऊ शकतो. सो अजून एक टेक्निक आपल्याला शिकायची ते आपण बघूया प्लीज एवढी वेळ. ओके. सो क्लिअर झालं? बेस विथ 100 आपण थोडंसं म्हणजे हायर स्केलला पण गेलो आणि थोडंसं डाउन स्केलला पण गेलो. एक मिनिट. असं का होतंय? हं. काहीतरी प्रॉब्लेम येतोय. चलो ठीक आहे. काय हरकत नाही. ते पुढचं पेज येत नाहीये. सो प्लीज इकडे लक्ष द्या. फक्त मग मला इथं आहे ना हे काढून टाकावं लागेल. हां. हां, प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. प्लीज, प्लीज, प्लीज. आता आपण सोनवणे अनन्याताई कुठला पण नंबर सांगा. तुम्हाला पटेल तो नंबर सांगा. प्लीज कुठला पण नंबर सांगा. 425. 99 पर्यंतचा सांगा पहिले. म्हणजे आपण परत 91. पहिले आपण आहे ना कधी पण गेस 78. परत सांगा. 78. 78. ओके. सर्वजण लक्ष द्या. 78. पुन्हा एखादा नंबर सांगा. 65. 65. 65 ला बरं ठीक आहे चला. 65 ठीक आहे. अजून 84. 84. 84 झालं. हं. खूप अंक आहेत ना. सांगा एखादा. 72. 72. लक्ष द्या. ठीक आहे. आता याच्यासाठी आपल्याला एक कॉमन शिकायचं आहे. सर्वजण लक्ष द्या. एक प्रॉपर्टी तेव्हा प्राचीताईंच्या बोलण्यामधून ती प्रॉपर्टी यायला पाहिजे होती. नंतर तृष्णाताईंनी त्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा मग आपण ते जेव्हा तो लॉजिकल मुद्दा आला, तो लॉजिकल मुद्दा आता इथं येतो आपला. प्लीज इथं लक्ष द्या. एक प्रॉपर्टीज आहे मॅथेमॅटिकमध्ये A² 2AB आणि B² लक्ष द्या. ही प्रॉपर्टी. आता ही प्रॉपर्टी स्क्वेअरमध्ये कशी लागू होते? तर 2 अंकी आपण आता संख्या घेऊ. नंतर आपण 3 अंकी, 4 अंकीला पण लागू करू शकतो. त्या हळू-हळू आपण जसं हायेस्ट लेव्हलला जाऊ तसं आपण बघूया. प्लीज इकडे लक्ष द्या. सो पुन्हा परत A² सॉरी A आणि B पहिले नॉमिनेशन करून घेऊ. हे प्रत्येक अंक आपला A आहे, हा B आहे, हा A आहे आणि हा B आहे. हा B आहे. पहिले हे आपण जस्ट समजून घेऊया. प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. समजून घ्या पहिले मग नंतर लिहा. नंतर लिहायला तुम्हाला लिहायचं जे तुम्हालाच करायचं नंतर कॅल्क्युलेशन. प्लीज समजून घ्या पहिले. प्लीज, प्लीज, प्लीज. माहेश्वरीताई इधर देखो सब लोग प्लीज. ओके प्लीज एव्हरीवन. इकडे लक्ष द्या. आता A² म्हणजे 7चा स्क्वेअर. 7चा स्क्वेअर. त्याच्यानंतर 2AB मीन्स 2 A इज द 7. लक्ष द्या 7. B माने 8 आणि पुन्हा परत 8². याचा अर्थ असा होतो. लक्ष द्या. मीन्स पुन्हा परत 49. आता इथं 56 दिसतोय आणि म्हणून आपण डबलिंग शिकलो होतो. लक्ष द्या. डबलिंग का शिकलो होतो? याच्या आधी आपण डबलिंग का शिकलो? त्याचं लॉजिक आपण असं लक्षात येतं, की 2AB मीन्स ABचं जे काही उत्तर येणार आहे, 7 आणि 8चं जे काही 56 आन्सर येणार आहे, याला आपल्याला डबलिंग करता आला पाहिजे.
ओके, क्लिअर, लक्षात आलं का? डबलिंग आपण आधी शिकलो, म्हणजे आपल्याला स्क्वेअर शिकण्याच्या आधी डबलिंग माहिती पाहिजे आणि म्हणून आपल्याला 112 इज द, त्याचा आपल्याला डबलिंग दिसतो 56चा आणि पुन्हा परत 8चा स्क्वेअर इज द, मी 8चा स्क्वेअर लिहितोय तिथं, 8चा स्क्वेअर इज द 64, 8चा स्क्वेअर इज द 64. पुन्हा परत बॅलन्सिंग मेथड आहे इथं. बॅलन्सिंग मेथडमध्ये जर आपल्याला आन्सर लिहायचं असेल तर आपण आन्सर लिहू शकतो 4, पुन्हा परत 8 आणि पुन्हा परत 6060. आपण असा आन्सर लिहू शकतो. तसा अर्थ असा की हा 6 कॅरी फॉरवर्ड झाला, हा 4 इथं आला, म्हणून हा 118 झाला, म्हणून 8 इज द इयर, म्हणजे हा 118 झाला, 118 झाला, म्हणून आपण 8 इज द इयर आणि हा नंतर 11 कॅरी फॉरवर्ड झाला इकडे. हा किती झाला? 11 कॅरी फॉरवर्ड झाला, म्हणून आन्सर इज द 6060, म्हणून 6084. ओके, क्लिअर आहे? ओके, नाही मी ओके, 84, 6084. हे लिहून घ्या थोडंसं डिटेलिंग, मग नंतर बाकीचे आपण शॉर्टकटमध्ये बघू. आपण सिंगल लाईन आन्सर हे सर्व डिटेलिंग केलं आपण. आपल्याला प्रत्येक वेळेस डिटेलिंग करायची गरज नाहीये, पण मुलांना बेसिक मेंटल अरिथमेटिक व्हावं, त्यांना डायरेक्ट अप्रोच दिसावा, म्हणून नंतर मग आपल्याला सिंगल लाईन आन्सर लिहायचं आहे. सिंगल लाईन आन्सर पण लिहिता येतं याचं. बघूया आपण थोडंसं डिटेलिंग लिहून घ्या. झालं का? लिहून झालं का प्लीज? Yes, sir. सो एवरीवन, करो आगे का, फिर 65 का और 72 का करो, डिटेलिंग तो करो, फिर हम लोग. 4225. नाही, आन्सर नाही विचारलं मी तुम्हाला, डिटेलिंग लिहा पहिले. मी विचारायला तुम्हाला, बाकीच्या ताईंना पण मेहनत करू द्या. Done, sir. ओके.
डन सर. एवढा वेळ डन सर. एवढा वेळ तर नाही लागला पाहिजे. पण स्पीड रायटिंग पण आपण शिकलं पाहिजे याच्याबरोबर. स्वतःला स्पीड मध्ये घेऊन गेला पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. ओके. सो सोनूने ताई परत बघून बसून घ्या व्यवस्थित. इकडे वंडरिंग चालू आहे तुमचं काहीतरी. ओके. सो ठीक आहे. सांगा कसं केलं 65चं? सोनूने ताई तुम्ही लवकर सांगितलं होतं आन्सर 4225. हां, कसं केलं सांगा. पहिले ए स्क्वेअर म्हणजे 6 स्क्वेअर, नंतर 2 इंटू सांगा ना 6 मग इंटू तो. 5 सांगा ना मग तो काय आला, कसं लिहिलं सांगा ना. 36. हां. 6 स्क्वेअर 36, हम्म, 2 इंटू 6 इंटू 5 60 आणि 5 स्क्वेअर 25. त्याच्यानंतर हम्म. युनिट प्लेस तसंच तसा घेतला. 0 आणि 2 मध्ये 2 कॅरी फॉर 2 तसंच आला. 6 आणि 6 म्हणजे ऍड केल्यानंतर कॅरी फॉरवर्ड केल्यानंतर 42 4225. मला तर अजिबात नाही समजलं. समजून सांगा परत. सर युनिट प्लेस तसंच घेतला आपण 5. हम्म. 2 कॅरी फॉरवर्ड केला, इकडे 0 आहे त्याच्यामुळे 2 पण तसंच येईल. मग असं 62 बोला ना त्याला. मेंटल अरिथमेटिक होतंय ना तुमचं. 62 बोला, काय प्रॉब्लेम. 62 मधून 2 इज दिअर, काय हरकत नाही. हां, बोला. आणि 6 आणि 6 12. 12 चा 2 आणि घेतला 6 आणि नका बोलू. 6 आणि 6 नका बोलू. 6 आणि 36 बोला. माझं हे अपेक्षित होतं मला. मला 2 आणि 60, 2 आणि 60 62, 6 आणि 36 इज द 42 असं अपेक्षित आहे. काय हरकत नाही मेंटल अरिथमेटिकसाठी. मुद्दाम म्हणजे आपण थोडासा शॉर्टकट आत्तापासून करतोय, पण आपण मेंटल अरिथमेटिक करताना असं म्हणून मी सांगितलं तुम्हाला मुद्दाम, मला काही समजलं नाही असं. म्हणजे असं अपेक्षित आहे की हा 2 इकडे जर घेताना तुम्हाला 62 दिसला पाहिजे. 2 तुम्ही लिहिला, पुन्हा परत इकडे 6 झाला. 36 आणि 6 इज द 42. नो प्रॉब्लेम. छान सांगितलं तुम्ही. हां, सो सर्वजण इकडे लक्ष द्या. सर्वजण आता डायरेक्ट आन्सर पण लिहिता येतं. एका लाईनीमध्ये, एका ओळीत लिहिता येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे सोपंच आहे ऑलरेडी. 72 फारच सोपं आहे. पण तरी पण आपण लिहिण्याचा प्रयत्न करू. लक्ष द्या. थोडं याच्यामध्ये कॅरी फॉरवर्ड होते टेक्निक. कॅरी फॉरवर्ड करावं लागतं, पण प्रत्येकाला लवकर आन्सर पाहिजे असतं. तर फायनल आन्सर पण आपण लिहू शकतो.